आज तारीख आहे 31 मार्च मार्च 2025. तर आपण गेल्या महिन्यामध्ये आपण आपल्या ऊसाला भूमी पॉवर आणि प्रीमियम टाकलेला आहे. तर या भूमिका टाकलं तर आपण बघू काय फरक पडते म्हणून आपण टाकलेलं होतं. हो. बरोबर, हा आपला विषय झाला होता. मग आपण आता आपला ऊस किती एकर आहे? 5 एकर आहे. आम्ही 3 एकरला 3 बॅगी टाकलाय आणि 1.5 एकर तसाच राहिला. तर या टाकलेल्यामध्ये आणि न टाकलेल्या ऊसामध्ये तुम्हाला काय अनुभव आले? अनुभव म्हणजे ही भूमी पॉवर टाकलेला एकदम बेस्ट आहे ऊस. आणि न टाकलेला ऊस भूमी पॉवर टाकायच्या अगोदर ती ऊस होता आणि भूमी पॉवर टाकल्यानंतर 1-1.5-2 महिन्यानं ही ऊस दिसाला भूमी पॉवर टाकलेला. मग आता ऊस सुधारला म्हणजे सांगण्यासारखं काय? म्हणजे ऊसाच्या जाडीमध्ये ऊसाच्या जाडीमध्ये एकदम एकसारखी जाडी आणि एकसारखे फुटवे असं ऊस गेलेले आहेत. आणि इकडं एकसारखी जाडी बी नाही आणि फुटवे कमी आहेत. हो. आणि ऊस बघा कलर मध्ये तो कसा दिसतो इथला इथं? कलर मध्ये हिरवागार दिसतंय ना, ही जरा पिवळसरच दिसते. हे पिवळसर दिसतंय आणि हे पूर्ण हिरवागार काळपट दिसतो. फुटव्यात म्हणजे सगळ्या फुटे समान जाडी आहे काही असं वाटतं तुम्हाला? आणि आपण आता चौकड फिरलोय पूर्ण प्लॉट. त्याच्यामध्ये रोगराईचं काय वाटतं तुम्हाला? ही भूमी पॉवर टाकलेलं इकडं रोगराईच नाही, कुठं दिसण्यातच आलं नाही. आणि इकडं कुठं तर ती पांढरे किडे ही दिसालती इकडे, पिवळटपणा असं काही तुम्हाला आपल्याला रोगराई इकडे दिसून आली आणि इकडं दिसनाच गेली. तर तुम्ही हे ग्रीन प्लॅनेटचे भूमिकर आणि प्रीमियम वापरला किंवा तुमच्या ऊसावर तुम्ही अनुभव घेतला चांगल्या पद्धतीने, तर हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी, भरपूर समाधानी. आता पुढे तुमचा ऊस किती एकर आहे? पुढे आणखीन आपला टोटल ऊस 9-10 एकर आहे. त्याला आपण 3 एकर प्रयोग करण्यासाठी आपण वापरला होता. मग ती रिझल्ट आपल्याला एकदम भारी भेटलाय. आपलं चांगलं वाटालंय. त्याच्यामुळे आपण आता इथून पुढे डोस टाकणार समधीकडे. हे सगळे भूमिकर हे सगळं समधीकडे टाकण्याचं तुमचं नियोजन झालेलं.